काळ आपल्या पोटात सगळं काही गिळून टाकतो. दिवसामागे दिवस पळत होते. मंजुश्रीचा संसार सुखात चालू होता. आवडायचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. आंब्याचं, आवळ्याचं, करवंदाचं, लसणाचं, बोराचं, भोकराचं, अरे बाप रे, कितीतरी प्रकारची लोणची तिने केली. दुपटी, वाकळा शेवल्या, काढं आणायला लावलं. आवडायलाच मुळात बाळसं आलेलं होतं. तिची भिंगरी झाली होती. हात चालत होते, पाय पळत होते. आश्रमालाही आता गारभारपण आलं होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी ट्रस्ट रजिस्टर झाल्यानं निधीचा प्रवाह आश्रमाकडे वळवला होता. त्या प्रवाहावर 4 वर्गखोल्या पक्का विट्यांनी बांधून झाल्या. स्वयंपाकगृहानं काट टाकली. कार्यालय चकचकीत झालं. दवाखान्याला रूप आलं. खरा बदल झाला होता तो मंजुश्रीत. ती चांगलीच फुगली होती. नुकतीच न्हावून आल्यासारखी ती दिसे. तिच्या गोऱ्या रंगाला तेज आलं होतं. बोलण्या वागण्यात ती सैल झाली होती, लढीवाळ झाली होती आणि त्यात सेवेला आवडाई. तिला काय काय खाऊ घालत होती. तेल लावून नाहू घालत होती. संध्याकाळी दृष्ट काढत होती. डॉक्टर घरचा, त्यात पोटातल्या बाळाचा बाप. 2-2दा दिवसातून तपासत बसे. वजन वाढलं का, रक्तदाब किती आहे, ठोके अचूक आहेत का. हा डॉक्टर म्हणजे गंमतच होती. त्या दिवशी तर त्यांनी पोटाचा घेर मोजला. हे काय रे आनंद, मंजुश्रीने विचारलं. त्यावर त्यांनी काय केलं माहिती आहे? खाली वाकला, मंजुश्रीच्या बेंबीचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, तपासणी ही अशी? मी तपासणी करतो काळजानं. काय डॉक्टर, सगळ्याच पेशंटची अशी तपासणी करता का? नाही नाही, हा पेशंट खास माझा आहे. मी? नाही नाही, छे. मग आत आहे तो. अच्छा, आत्ताच तुमचा खास पेशंट झाला का? मी नाही का खास? अरे तू तर माझी जान आहेस मंजू. पण हा आत आहे ना गुलाम, तो माझा प्राण आहे. गुलाम म्हणताय? मुलगा आहे का तो? मग कशावरनं? अगं मी डॉक्टर आहे. मंजुश्रीचा चेहरा उतरला. ती गप्प झाली. काय झालं ग? मला मुलगी हवी होती. अगं त्यात काय एवढं मग? 2 वर्षांनंतर आपण तसा निर्णय घेऊ. महाशय, काळ एका अपत्याचा आहे बरं. मग देवाजवळ प्रार्थना करू की आम्हाला मुलगीच दे. सोनपंख लेवून दिवस पळत होते. श्रावणातलं शिवार जणू फुललं होतं. रांगत्या भुईमुगावर पिवळी फुलं झुलत होती. तुरीच्या डोक्यावर फुलांचा मुकुट डुलत होता. तिळाच्या अंगावर पिवळं सोनं चमकत होतं. भाताची तवरी पोटऱ्यातनं डोकावत होती. हिरव्या बांधावर रानफुलं नाचत होती. अहो गर्भारपणाचा डौल, न्याराच तो. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक श्रीधर आला. ते थेट मंजुश्रीच्या रूमकडे गेला. आवडाई एकटीच होती. मंजुश्री पाय मोकळं करायला बाहेर पाझर तलावावर गेली होती. कोण रे बाबा तू? आवडाईने मुद्दाम विचारलं. मी श्रीधर. कोण रे बाबा श्रीधर? मी मंजुश्रीचा नवरा. उचलली पालकड तुझी. मी आल्या नवरा म्हणाय काय लाज लज्जा? अहो तुम्ही मला शिव्या काय देताय? तुझी किरडी उचलली, उठतो का काढू मोसाळ? माझं ऐकून घ्या. आले गेल्याचं ऐकून घ्यायला टाईम नाही माझ्याकडं. अहो मी खरंच मंजुश्रीचा. भावरे, आजवर कुठं होता रे? आलाय नवरा व्हायला. चुका झाल्या माझ्या, आता मी इथे राहणार आहे. काय बायको म्हणजे खानावळ वाटली काय तुला? हा, आलाय राहिला. आला तसा तुझ्या पायानं चालायला लाग. लगीन केलंस, बायकोला बाहेर काढलंस. वनवन फिरली माझी पोर. आता कुठं बैजवर चाललंय तर आलाय अंगाला राग फासून. माझं चुकलंय, मला पश्चात्ताप होतोय. मग तिकडंच कुठंतरी हिर नाही तर बावडी बघायची, हातपाय बांधून घ्यायची आणि टाकायची उडी. मी तुम्हाला हात जोडतो. लय येळ झाला रे बाबा आता. मी खरंच प्रायश्चित्त घेणार आहे. मी आयुष्यभर तिची सेवा करीन, तिच्या आज्ञेत राहीन, तिला दुखावणार नाही, तिची काळजी घेईन. तिची काळजी घेणारा हाय आता. तू काळं कर. अहो खरंच सांगतोय मी, तिचं लगीन झालंय. जा बाबा आता. लग्न झालं? अरे हजर असता तर पंक्ती जेवायला मिळालं असतं तुला. विनंती करूनही साध्य होत नाहीये हे बघून श्रीधर जरा रागात आला. हे बघा, ती कायद्यानं माझी बायको आहे. बाबा, तुझी बायको होती. तू मेल्या कधीच तिचा नवरा झाला नाही. आता झालाय वय तुझा भावरा. जागुमान. मी कोर्टात जाई ना. कोर्टा कचेरीचा अनुभव आहे मला. जा जा कोर्टात जा.
आता श्रीधरवर वाईट प्रसंग आला. म्हातारी कशालाच घाबरत नव्हती. हे बघ, मी कोण आहे माहिती नाही आहे तुला, मी MBA आहे. अरे किती बेंबीला चुना लावला ना तरी कुत्रं बिणार नाही तुला. मी तिला घेऊन जाणारच. तेवढ्यात मंजुश्री आली. ती बघ आली ती, जा बरं घेऊन तिला. श्रीधर मंजुश्रीकडे पाहतच राहिला. अरे 7वा महिना चालू आहे तिला. आणखीन 2 महिन्यांनी पोर सांभाळायला तुझ्यासारखा हांडगा पाहिजेच होता. तसं म्हणजे हांडग्यानं नजर काढली तर कधी नजर लागत नाही म्हणतात कसं. श्रीधर पुढचं ऐकायला तिथे थांबलाच नव्हता. फुलाबाईचा नवरा रामचंद्र मालुसरे, मोजणी करणारा नेमाडे, 10-15 तरुण पोरं, चांगल्या 2 गाड्या भरून माणसं अचानक आली. आल्या आल्या नेमाड्यानं कानकोपरा पाहून बघितला. मोजणीचा टेबल लावून टाकला. झेंडे घेऊन पोरं तयार झाली. रामचंद्र मालुसरे सगळ्यावर नजर ठेवून होता. रामदास, पंढरी, जयवंत, म्हात्रे, मोतीराम, घोणे, माधव, वजे सगळे तिथे आले. काय चाललंय हे? शांतपणे घोणे गुरुजींनी विचारलं. काय दिसत नाही का? रामचंद्र मालुसरे गुरगुरला. नाही दिसतंय, पण इथली मोजणी का? काय जागा काय तुझ्या बापाची आहे का? ती कुणाच्या बापाची आहे ते नंतर पाहू आपण. आज तरी इथे आश्रम आहे. आश्रमाला सरकारने जागा दिली का? तुला दिली आहे का? गुरुजींनी आरलं कार केलं. मास्तरडे. रामचंद्र मालुसरेंनी म्हात्रे गुरुजींची छातीच धरली. इतरांना इशारा केला तसे आलेले सगळे लोक गाड्यांकडे धावले. गाड्यात काठ्या होत्या, गज होते ते बाहेर काढले. म्हात्रे गुरुजींच्या मदतीला इतर आले, पण हातात काठी गज असलेली माणसं भारी पडत होती. आरडाओरड गोंधळ ऐकला आणि आश्रमातली मुलं बाहेर आली. मुलांनी दगड मारायला सुरुवात केली. एका टोल्यात गडी आडवा. झाडाच्या शेंड्यात पिकला पाट दिसला की एका दगडात आंबा टोलवण्याची पोरांना सवय. उडता बहिणी सासाणा दगडानं खाली पाडायची त्यांना सवय. झाडावर सरसर चढती खार नेम धरून उडवणारे हे बहादर. रामचंद्र मालुसरेच्या एका एका माणसाला बरोबर नेम धरून आडवा केला. कुणाचा डोळा फोडला, कुणाच्या कपाळावर रक्ताची धार लागली. लंगडत पळणारा शाबूत पाय जायबंदी केला. एका एकेकाची पळता भुई थोडी केली. लाठ्या काठ्या तिथेच टाकून एकूण एक जण पळून गेले. मंजुश्रींनी हे लांबून पाहिलं होतं. ते पळून गेले तसे हे सगळे तिच्याजवळ आले. सगळ्यांना वाटलं मंजुश्री आपलं कौतुक करेल, पण उलटच झालं. काय केलं तुम्ही हे म्हात्रे गुरुजी? काय करायला हवं होतं आम्ही? अहो, एखाद्या मुलाला काही झालं असतं तर? आम्ही काय करायला हवं होतं? हातपाय मोडले आमचे तरी आम्ही गप्प बसायला हवं होतं का? अहो, ते मोजणी करायला आले होते ना, करू द्यायची. अहो, आज मोजणी करतील, उद्या इमारती फोडतील, मग काय गप्प बसायचं? मग हाणामारी हा त्याच्यावर उपाय आहे असं म्हणताय का? काय करायला हवं होतं मॅडम सांगा ना. हात जोडून गाल पुढे करायला पाहिजे होतं का? गज बघितलेत, काठ्या पाहिल्यात, ते काय मोजणी करायला आले होते का? मग या गजांनी आणि काठ्यांनी ते मोजणी करणार होते का? तरी सुद्धा जे चांगलं ते चांगलं नाही झालं. ठीक आहे, आमचं चुकलं असेल तर मी त्याचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. म्हात्रे गुरुजी रागारागात निघून गेले. खरं तर मंजुश्रीचं वागणं कोणाला आवडलं नव्हतं. बाकीचेही सगळे एक एक करून तिथून निघून गेले. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. 2 तासांनी जयश्री, म्हात्रे गुरुजी, माधव वजे आणि माधुरी बॅगा भरून निघाले, सोबत त्यांची मुलं. वातावरण गंभीर होतं. कोणाला काय म्हणावं हे इतरांना समजत नव्हतं. शेवटी मंजुश्री आडवी आली. कुठे निघालात तुम्ही? आम्हाला घरदारं आहेत. बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यांना घरदारं आहेत. मला घर नाही, दार नाही, शिवार नाही. जायचं आहे ना तुम्हाला? जा. मी कोण तुम्हाला अडवणारी? कोणीच काही बोललं नाही. मंजुश्रीला ती शांतता टोचायला लागली, सलायला लागली. जा म्हणते ना तुम्ही. हे सगळं सोडून मी नाही जाऊ शकत. वचन दिलंय ना मी. माझी माती या मातीत मिसळण्याचा शब्द दिलाय मी. मी बोलले ते या आश्रमासाठी बोलले, मुलांच्या काळजीनं बोलले. राग आलाय ना तुम्हाला? जा तुम्ही जा. मंजुश्री धावत आत गेली. आतून दरवाजा बंद करून घेतला. म्हात्रे वजे काय करावं या विचारात क्षणभर पडले आणि मग चालायला लागले.
पुन्हा कधीही या आश्रमात यायचं नाही असा कठोर निश्चय करून ते निघाले. ते निघतायत तेवढ्यात पोलिसांची गाडी आत आली. मागे मोठी पोलीस गाडी होती. इन्स्पेक्टर तोफखाने तोफ डागूनच आले होते. त्यांच्या तोंडी पोलीस शिव्या होत्या. पकडा रे एकेकाला, हाना हाना भाडव्यांना साल्यांना लाथा घाला, एकालाही सोडायचा नाही. पोलीस पिसाळले होते. हातातल्या दांडक्यानं सापडेल त्याला हाणत होते आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकत होते. आवडायच्या शिव्यांनी परिसर दणाणून गेला होता, पण कोणीच कोणाचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. इन्स्पेक्टर तोफखान्याच्या अंगात खवीस संचारला होता. मुलामुलींनाही त्यांनी सोडलं नाही. मंजुश्री सगळा कोलाहल आक्रोश ऐकून बाहेर आली. बघते तर काळीच फोडणारं ते दृश्य. काय चाललंय हे इन्स्पेक्टर? दिसत नाही का? तेच म्हणतेय, काय चाललंय? रामचंद्र मालुसरेच्या माणसांवर यांनी हमला केलाय. पकडून घेऊन चाललो यांना. लय मस्ती आली यांना. पण मारताय का? मस्ती जिरवतोय त्यांची. अहो, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात का गुंड? तुम्हालाही प्रसाद पाहिजे का? हात लावून बघा. असं? इन्स्पेक्टर तोफखान्याने तिचे केस धरले तसे डॉक्टर धावत आले. इन्स्पेक्टर सोडा त्यांना. ए हाणारे याला पण. 2 पोलीस डॉक्टर आनंदवर तुटून पडले. लाथा बुक्क्या काठ्या पडायला लागल्या. मुलं, आश्रमातली सगळी पुरुष माणसं आणि मंजुश्री सगळ्यांना पोलीस गाडीत कोंबून तालुक्याला घेऊन गेले. म्हात्रे गुरुजींनी रात्री उशिरा श्याम रांजण यांना फोन केला. सगळा वृत्तांत सांगितला. इन्स्पेक्टर तोफखाने अतिशय क्रूर वागला होता. अंधाऱ्या छोट्या खोलीत आश्रमातल्या सगळ्यांना डांबलं होतं. लहान मुलं विव्हळत होती. मोठ्यांच्या जखमा वाहत होत्या. कुणी कुणाला आधार द्यावा अशी परिस्थिती झाली होती. मंजुश्री बधीर झाली होती. सगळ्यांवर आभाळ कोसळलं होतं. मध्यरात्री बुटांचे आवाज आले. कोठीतल्या सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला. पोरं मोठ्या माणसांना बिलगले. आता तोफखाने येणार आणि सगळ्यांना परत फोडून काढणार असं सगळ्यांना वाटलं होतं. तेवढ्या 10-12 माणसं समोर आली. तोफखाने, दरवाजा खोला. कोणीतरी दरवाजा खोलला. विजेरीचा प्रकाश सगळ्यांच्या चेहऱ्यावर पडला. या सगळ्यांना आधी सरकारी दवाखान्यात पोच करा. डॉक्टरांना सांगा कसलीही हेळसांड होता कामा नये. 2 ॲम्ब्युलन्स गाड्या आल्या. सगळ्यांना दवाखान्यात घेऊन गेले. तोफखाने, हे काय आहे? साहेब, तक्रार आली म्हणून. कोणाची तक्रार? त्या रामचंद्र मालुसरेची. कोण आहे हा रामचंद्र मालुसरे? सभापती मालुसरेचे मालक. तक्रार कुठे? तोफखाने काही बोललेच नाहीत. तक्रार कुठे आहे तोफखाने? तोफखान्याची दातखिळी बंद. मी काय विचारतोय तोफखाने? त्याने तोंडी तक्रार दिली होती. अच्छा, आणि तुम्ही तोंडी तक्रारीवरनं कारवाई केली. थांबा थांबा, जिल्हाधिकारी साहेब तुम्ही थांबा, मला विचारू द्या. DSP रणदिवे तोफखान्याच्या समोर उभे राहिले. त्यांनी कमरेचा पट्टाच काढला. तोफखाने, तुम्ही कुणाचे नोकर आहात? तोफखाने काय बोलणार? ते स्वतःला सावरत होते. तोच खाडकन आवाज झाला. तोफखाने आडवे झाले. उठ. एवढ्यात हिशोब झालेला नाही तोफखाने. रणदिव्यांनी त्याच्या केसांना धरून त्याला उभं केलं. किती घेतलेस? किती घेतलेस बोल. अहो सर, मी आई शपथ सांगतो. पुन्हा जोरात पट्टा बसला. पुन्हा तोफखाने आडवा झाला. पोलीस खात्याला काळीमा लावतोयस? ओठ पाहिला नाही तर चेंगरून मारीन. रणदिव्यांनी बुटाच्या पायानं त्याच्या डोक्यावर लाथ मारली. आईची आठवण काढत तोफखाने उभा राहिला. तोफखाने, तुला आई नाहीये? बहीण नाहीये? भाऊ नाहीयेत? मुलं नाहीयेत? प्रत्येक प्रश्नाला पट्टा आसोडासारखा अंगावर कडाडत होता. ठाणे अंमलदार कोण आहे रे? मी थरथर कापत कदम पुढे आले. आश्रमावर गेलेल्या 1 पोलीस मला या क्षणी इथे हवा आहे. कदम धावत गेले. तोफखाने विवळत पडले होते. 10 मिनिटात पोलीस कॉलनीतनं पोलिसांना सगळ्या घेऊन कदम आले. बहादर पोलिसांनो, तुमच्या इन्स्पेक्टरची दशा पाहिलीत? तुमचीही अशा दशा होऊ नये असं मला वाटतंय. तुम्ही जो आश्रमात धुमाकूळ घातला तो मला लिखित स्वरूपात अगदी जसाच्या तसा आत्ता ह्या क्षणी हवाय. लक्षात ठेवा, कोणी खोटं लिहिलं तर खैर नाही. एक जण जबाब द्यायला लागला. कदम लिहून घेत होते.
रामचंद्र मालुसरे पोलीस स्टेशनला आले. तोपखान्यांच्याकडे त्यांनी 5 लाख रुपये दिले. तोपखान्यांनी पोलीस बरोबर घेतले. त्यांना आदेश दिला त्यांनी, हाणा मारा, हातपाय मोडा, डोकी फोडा. आश्रमातल्या एकूण एकाला दहशत बसली पाहिजे. आश्रम सोडून ते सगळे पळून गेले पाहिजेत. त्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई केली, मारहाण केली, लाथाबुक्क्या घातल्या, गाडीत कोंबलं आणि इथे आणून डांबलं. जसंच्या तसं सगळ्यांनी सांगितलं, खाली सह्या करून टाकल्या. कदम आता तोफखान्यांचा त्याच कागदावर जबाब घ्या. वरील सर्व खरं आहे. तोफखान्याने लिहून दिलं. रणदिव्याने त्याला तिथल्या तिथे त्याची वर्दी उतरवून टाकली आणि सस्पेंड करून टाकलं. वर्तमानपत्रातून आणि प्रसारमाध्यमातून या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. या चर्चेमुळे अनेक गोष्टी घडल्या. रामचंद्र मालुसऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक झाली. सेवाभावी संस्थांनी पंचायत समितीवर मोर्चा आणला. फुलाबाई मालुसरे यांचा पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घेतला. वाईटातून कधीकधी चांगलं घडतं. आश्रमाचं कार्य लोकांपर्यंत पोचलं. पण त्यामुळे मग सहानुभूती आणि मदत घेऊन काही दानशूर व्यक्ती आश्रमावर आल्या. तिथलं कार्य बघून प्रभावित झाल्या. या कटू घटनेतून सुद्धा मंजुश्रीला आणि तिच्या सगळ्या सहकार्यांना बळ मिळालं होतं. प्रसारमाध्यमांनी आश्रमावर लेख लिहिले. त्याचा मोठा फायदा झाला. एक दिवशी वनमंत्री आले. सोबत जिल्हाधिकारी होते, श्याम रांजणे. मंत्री आल्यानं इतर चिल्लर मंत्री सुद्धा होते. आश्रम पाहिला, काम पाहिलं. वनमंत्री बबन झाडे यांनी मंजुश्रीची खाजगी भेट घेतली. मंजुश्रींनी त्यावेळी मुद्दामून म्हात्रे गुरुजींना थांबवून घेतलं. मॅडम, तुमचं कार्य बघून मी लय प्रभावित झालोय. हे बघा, मी होऊन तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही केंद्र सरकारकडं 50 एकर क्षेत्र मागितलंय. आपल्याला कसं काय माहिती आहे? म्हात्रे गुरुजी मध्येच म्हणाले. अहो, राज्याचा वनमंत्री आहे मी. माझी शिफारस झाली आहे बरं का. माझी शिफारस झाली. माझ्या अंदाजानुसार 50 एकर मिळकत निश्चित तुम्हाला भेटन. बबन झाडे बोलले. मंजुश्रीला, म्हात्रे गुरुजींना आनंद झाला. पण त्या प्रस्तावात आहे ना, मी थोडा बदल करायला बघतो. 50 एकर क्षेत्र तुम्हाला पुरेसं आहे, बरोबर आहे ना? हो, बरोबर. मग आपण प्रस्तावात बदल करायचा. 500 एकर क्षेत्राची मागणी करायची. 500 एकर? आम्हाला एवढ्या क्षेत्राची गरज नाही आहे. तुम्हाला 50 ठेवा. 450 एकर आम्हाला द्या. हे कसं काय होणार? होईल हो, होतंय. तुम्ही मनात आणलं तर सगळं होईल. 50 ठेवायचा बस. बाकी काय प्रस्तावात बदल नाही. अहो, पण 500 एकर मिळाली तरी ती आम्हाला मिळेल ना? ती आमच्या नावावर होईल ना? तुम्ही पुढं मागं आमच्या नावावर करायची. मंजुश्री गप्पच झाली. पाहिजे तर तुमच्या माझ्यात करार करून ठेवू. सावकाश माझ्या नावावर करा तुम्ही. साहेब, हे उचित वाटत नाहीये, म्हात्रे म्हणाले. तुमच्या 50 मी वाटेकरी होतोय का? अहो, पण शासनाची ही शुद्ध फसवणूक नाही का? तुमच्या पदरचं काय जाते? माझ्या नावावर काय करता येत नाही हो, मंत्री आहे ना मी. म्हणून फक्त तुमच्या नावावर घ्यायची. पण तुम्ही एवढ्या जागेचं करणार काय? काय करते जमिनीचं? मी वाटेल ते करीन. ठरलं ना मग? आम्हाला जरा विचार करायला लागेल. नाही, लय विचार नका करू. विचार करत बसला तर हाय ते 50 बे गमवाल. अहो, पण साहेब, आम्ही मुख्यमंत्र्याच्या कानावर घालून वेगळ्या पद्धतीनं परतफेड करत राहतोय ना. आश्रमाला 110% ग्रँट चालू करू. मागान ते देऊ. तुम्ही हा म्हणान मोकळं व्हा. दिल्लीला जाऊन 50 वाढवून आम्ही घेतो. पण साहेब, विचार करायला आम्हाला थोडी सवय. अहो, फायदा तोट्याचा व्यवहार असेल तर विचार करावा. तुमचा फायदाच आहे, तोटा नाहीच आहे ना. 50 तुमचे, 450 माझे. तरी साहेब, मग ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय द्या. हे माझं कार्ड. नाही म्हणला तर माझा फायदा नाही, तसा तोटा बी नाही. पण नाही म्हणला तर तुमचा मात्र तोटा आहे. 1 इंच मिळू देणार नाही. दिल्लीत आमच्या पक्षाची सत्ता आहे. मंत्री उठले, थोडं थांबले आणि म्हणाले, ते कलेक्टर स्वाम्या गोम्याचा सल्ला घेऊ नका. त्यांना काय कळतंय हो? त्यांना अक्कल असते तर आमच्यासारखे मंत्री नसते वय झाले. पुस्तकी किडे.
वाळवी आणते सारखेच. बबन झाडे बाहेर पडले. मंजुश्री म्हात्रे गुरुजी विचारात पडले. काय करावं कळत नव्हतं. शेवटी दोघांनी निर्णय घेतला, पी रामस्वामी आणि श्याम रांजणेंच्या कानावर घालायचं. गुप्तता राखायची, पण निर्णय ते सांगतील तो घ्यायचा. 50 एकराचा प्रस्ताव त्यांच्यामुळे पाठवला होता. त्यांना अंधारात ठेवून पाय टाकायचा नाही. म्हात्रे गुरुजी कलेक्टर कचेरीत गेले. श्याम रांजणे आणि कलेक्टर पी रामस्वामी यांच्या कानांवर घडलेली घटना घातली. पी रामस्वामी म्हणाले, बघा, कुठंही वाच्यता नाही केली तरी वास लागलाच की. हे पुढारी म्हणजे कोल्ह्याची औलाद की. ठीक आहे हो, तुम्ही ते 450 एकरला हो म्हणून टाका. खरंय, पर्याय नाहीये. काय बबनराव कुठेतरी खो घालतील. पण सर, सरकारी जमिनीचा अपहार. ते बघू आपण. एकदा मंजूर तर होऊन येऊ दे. दुसऱ्या दिवशी बबन झाडेंना होकार कळवला. 4 दिवसांनी स्वतः पी रामस्वामी दिल्लीला गेले. 500 एकर जमीन आश्रमाला देण्याचा आदेशच घेऊन आले. ते थेट आश्रमावरच आले. आदेश बघून मंजुश्रीला, म्हात्रे गुरुजींना आनंद झाला नाही. कारण 450 एकरवर डोळा ठेवून बोका येणार याची त्यांना भीती वाटत होती. सर, यातली 450 एकर जमीन त्या वनमंत्र्यांना द्यायची नाही हो सर. अहो, सरकारनं ते आश्रमाला 500 एकर जमीन कुठल्या अटीवर दिलंय ते वाचा की. अहो, आश्रमाचं ध्येय आणि उद्दिष्ट, त्याच्यासाठी 500 एकर जमीन दिलंय. आणि लिहिलंय ना, सदर जमीन कुणालाही दान गहाण खरेदीनं विकता येणार नाही. आश्रमाचे प्रकल्प, उपक्रम आणि योजना याच्यासाठी या जमिनीचा वापर करता येईल. आपण सर, त्यांनी बळाचा वापर केला तर? नाही करणार हो, नाही करणार. करणार नाही ते. करणार नाही हो. लोकप्रतिनिधी तसलं धाडसच नाही करू शकत ना. ते फुलाबाई आणि ते मालुसरे, काय झालं त्यांचं बघितलं नाही? अहो, राजकीय कारकिर्दच संपलं की त्यांचं. परत केस चालू राहतंय ते वेगळंच. म्हात्रे गुरुजींनी नवीन शंका उपस्थित केली. अहो, पण 500 एकरात आपण काय करणार? करा की उपक्रम, प्रकल्प करा. ते आदेशातलं कलम बघा की. त्या कलमाप्रमाणे आपण 500 एकरात प्रकल्प आणि उपक्रम सुरू करायचं. हे बघा, मी तुम्हाला शेती तज्ज्ञ देतो. तर शेती तज्ज्ञ इथं येईन, सर्वे करीन, माती पाणी सगळं विचारात घेईन, प्रकल्प सुचवीन. पैशाचं कमी पडणार नाही. तुम्ही लागा कामाला. एवढं बोलून ते निघून गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा 17वा भाग अर्थात शेवटचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो. पण अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. आत्तावरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात, भेटूयात उद्या शेवटचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.